जालन्यातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी माफी मागितली आहे। मात्र माफी मागतानाही त्यांची मगरुरी कायम असल्याचं दिसून आलेलं आहे। चुकलो नसलो तरी माफी मागतो असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं आहे। परतूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लोणीकरांची जीभ घसरली होती। यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर टीकेची मोठी झोड उठली। अखेर लोणीकरांनी माफी मागितली खरी, मात्र चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागितली। यातून लोणीकरांनी माफी मागितली तरी त्यांची मगरुरी कायम असल्याचंच पाहायला मिळतं आहे। लोणीकरांनी नेमकं काय वादग्रस्त विधान केलेलं होतं ते देखील पाहूयात। मला आपल्याला सांगायचं की कुठरवट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुठरवट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही। मात्र काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव जळालं अशा प्रकारचा कलमा करतायत। हे निराधार आहे, हे खोटं आहे। मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी।